जय हिंद मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरती करिता टेट 2025 करिता अत्यंत जास्त महत्त्वाचा असलेला एक प्रश्न जो की सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहे, त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे आहे डिस्कशन करणार आहोत। बरोबर आहे, तो प्रश्न आहे येणारी जे काही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे ती परीक्षा MPSC मार्फत होणार आहे, IBPS मार्फत होणार आहे, TCS मार्फत होणार आहे की परीक्षा परिषद स्वतः घेणार आहे। या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी सोशल मीडियावरती चालू आहे त्यामध्ये कुठपर्यंत तथ्य आहे, त्याच्या पाठीमागची सत्यता नेमकी काय आहे, रियालिटी काय आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सगळ्या गोष्टी आपण डिटेल्स मध्ये पाहण्याच्या पूर्वी आपण या ठिकाणी जे आहे आपल्याला कल्पना आहे की पुढच्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी की 2025 ला होणं अपेक्षित आहे त्याची तयारी करत आहात, तर याच्या तयारीकरिता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मिशन टेट बॅच 3.0 या बॅच मध्ये तुम्हाला टेट परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक विषयाची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल लाईव्ह स्वरूपामध्ये, लेक्चरच्या स्वरूपामध्ये। सगळ्याच्या सगळ्या विषयांचे लाईव्ह लेक्चर असेल। लेक्चर जर का तुम्हाला लाईव्ह पाहणं या ठिकाणी मिस झालं तर सेम लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणार आहे। त्याच्यासोबत IBPS मधली एक्सपर्ट असलेली फॅकल्टीज तुमच्याकरिता अवेलेबल आहे। त्याच्यासोबतच जे आहे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, PDF नोट्स, डाऊट क्लिअरिंगचं सेशन आणि 28,000 प्रश्न असलेले जे टेस्ट सिरीज आहे 500 टेस्ट तुम्हाला या बॅच मध्ये फ्री मध्ये मिळणार आहेत। आणि विशेष म्हणजे 2022 मध्ये या प्लॅटफॉर्मच्या मार्फत 1000 पेक्षा जास्त उमेदवारांची जिल्हा परिषद शिक्षक म्हणून निवड झालेली आहे। आणि सध्याच्या घडीला या बॅचला आपण सुरुवात करतो आहोत 25 मार्च पासून। तोपर्यंत या सगळ्या बॅचेस वरती 15% डिस्काउंट देखील अवेलेबल आहे। आता तुम्हाला जर का या ठिकाणी बॅच जॉईन करायची असेल, मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण प्ले स्टोर वरून मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे ते डाउनलोड करायचं, रजिस्टर करायचं आणि मार्गदर्शन घ्यायचं आहे। परीक्षेला अत्यंत कमी कालावधी बाकी आहे। चला, याच्यासोबतच जर का तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज हवी असेल तर या ठिकाणी 500 टेस्ट तुम्हाला अगदी माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। या 500 टेस्ट मध्ये ज्या पद्धतीने 200 मार्कांच्या टेस्ट असतात त्या पद्धतीच्याही टेस्ट आहेत। त्याच्यासोबतच जे आहे टॉपिक वाइज टेस्ट या ठिकाणी 400 अवेलेबल आहे। महाराष्ट्रामधली ही अशा प्रकारची 500 टेस्ट देणारी एकमेव अकॅडमी आहे। आणि विशेष म्हणजे हे जे प्रश्न आहेत तुम्हाला या ठिकाणी मराठी, इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये मिळणार। अनलिमिटेड याचे जे अटेम्प्ट्स आहेत ते तुम्हाला देण्यात आलेले आहे। मिक्स प्रश्नांसोबत जे आहे सब्जेक्ट वाइज प्रश्न देखील उपलब्ध आहे। या प्रकारची टेस्ट सिरीज देखील कुठे उपलब्ध आहे? मास्टर टीचर नावाचं जे काही प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे। आता येऊया आपण आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे की यार येणारी जी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याचं करंट स्टेटस काय आहे। त्यानंतर तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहे, जे काही डाऊट निर्माण झालेले आहे त्या सगळ्या डाऊटला उत्तर देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे आहे एक नोटिफिकेशन दिसत आहे, ठीक आहे, प्रसिद्धी पत्रक दिसत आहे। या प्रसिद्धी पत्रकाचं विषय आहे अभियोग्यता चाचणी 2025 आणि हे काढलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी। आता ही याच्या संदर्भामध्ये व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे म्हणून जास्त सांगत नाही। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ऑफिशियल पद्धतीने की येणारे जे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याचं आयोजन आम्ही मे आणि जून 2025 ला करतो। म्हणजे येणाऱ्या जून महिन्यामध्ये किमान आपल्याला जे आहे टेट 2025 पाहायला मिळणार आहे। आता याच्यामध्ये एक गोष्टीचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला नाही की ही परीक्षा नेमकी कोण घेणार आहे। मागची जर का आपण परीक्षा बघितली 2022 ची तर ती IBPS ने घेतली होती। 2017 ची जर का आपण परीक्षा बघितली तर महापरीक्षा पोर्टलने घेतलेली आहे। परंतु महापरीक्षा पोर्टलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती घोटाळे झाले होते, त्यामुळे महापरीक्षा पोर्टलच मुळात बंद करण्यात आलं। त्यानंतर IBPS सारखी एक पारदर्शक कंपनी या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या वतीने हायर करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी जे आहे IBPS ने मागची परीक्षा अगदी सुरळीतपणाने पार पडली होती। आता सध्याच्या घडीला आपण वारंवार एक गोष्ट सर्वांना सांगतो आहोत की परीक्षा ही IBPS घेते आहे। आपण मागच्या एवढ्या महिन्यांपासून जे काही तयारी करतो आहोत IBPSच्या पॅटर्न प्रमाणे तयारी करत आहोत, ठीक आहे। हा जो प्रश्न आहे ना, टेट परीक्षा कोण घेणार आहे, परंतु सध्या जे आहे आता वारे वाहायला लागलेले आहे। सर्वांना माहिती आहे की खूप प्रयत्नांच्या नंतर शेवटी जे आहे आपल्या सर्वांची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे आणि टेट परीक्षा होते आहे। आता हे सुरळीतपणाने होऊ नये याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं विघ्न यायला पाहिजे।
काहीतरी आपल्याला काड्या करता आल्या पाहिजे, असं बऱ्याच जणांचं या ठिकाणी जे आहे एक मोटिव्ह असतो, एक उद्देश असतो. प्रत्येक वेळेस जे आहे अशा प्रकारचं एखादं पिल्लू काही लोक सोडून देतात की परीक्षा IBPS घेणारच नाही, परीक्षा MPSC घेणार आहे. कालपासून जो काही मेसेज या ठिकाणी व्हायरल होत आहे की MPSC परीक्षा घेणार आहे, सगळी यंत्रणा जी आहे कामाला लागलेली आहे, पूर्णपणाने नियोजन झालेलं आहे. पुन्हा काय आपले मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग पण बोलवलेली आहे आणि 10 दिवसांमध्ये MPSC आयोजन करणारी जी काही नोटिफिकेशन आहे ते देणार आहे. जे जेन्युइन विद्यार्थी आहेत ना, मागच्या कित्येक महिन्यांपासून अभ्यास करणारे, ते पॅनिक झालेले आहे. त्यांना आता या ठिकाणी जे आहे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये आणि लक्ष न लागणं साहजिक आहे, कारण आपण अभ्यास चुकीच्या दिशेने तर करत नाही ना, हा प्रश्न आहे ना. कारण त्यांनी जे आहे जीव तोडून अभ्यास केलेला आहे. आता त्याच्या पाठीमागे सत्यता काय आहे लक्षात घ्या. जो प्रस्ताव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयामार्फत मंत्रालयापर्यंत गेला होता, त्या प्रस्तावामध्ये ज्या काही महत्त्वाच्या बाबी होत्या त्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या. एक तर परीक्षा ऑनलाईन होणार, ठीक आहे, ऑनलाईन होणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट, परीक्षेचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही. सेम ज्या पद्धतीने 2017चा 2022चा GR होता त्याच GR प्रमाणे परीक्षा होणार. दोन गोष्टी क्लिअर आहेत त्याच्यामध्ये मेन्शन. काय? परीक्षा ऑनलाईन होणार, सिलेबस मध्ये बदल होणार नाही. या दोन गोष्टी क्लिअरपणाने त्याच्यामध्ये मेन्शन आहेत. आणि तिसरी गोष्ट, या ठिकाणी लवकरात लवकर त्याचं आयोजन करण्यात यावं. हा तिसरा मुद्दा आहे. हे तीन मुद्दे महत्त्वाचे आपल्यासाठी. त्याच्यावरती सचिव, उपसचिव, पूर्ण मंत्रालयामधले जेवढे टेबल आपल्याला आवश्यक होते ते सगळ्या टेबलावरून साईन झालेली आहे. ती फाईल आता परीक्षा परिषदेच्या केबिनला येऊन पडली. आता परीक्षा परिषद आपल्या कामाला लागलेला आहे. मग आता प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तुम्ही म्हणाल की सर MPSC घेते का? बघा, जनरली माझ्या वतीने जर काही सांगायचं झालं, 2022चं ज्यावेळेस परीक्षा होणार होती ना, नोटिफिकेशन येणार होतं, त्यावेळेस सेम अशाच प्रकारचं एक पिल्लू MPSC परीक्षा घेणार म्हणून कोणीतरी सोडलं होतं. आणि हे सोडणारे कोण आहेत? की ज्यांना अभ्यास करणं जीवावर जातं. ठीक आहे, ज्यांना अभ्यास करणं जीवावर जातं, ज्यांना जे आहे अभ्यास करावासा वाटत नाही किंवा अभ्यास केला तरी त्यांना एवढा अवघड सिलेबस कळत नाही. मग त्यांना काय वाटतं, मी लागणार नाही ना, माझा अभ्यास होणार नाही ना, मग आपण काय करूया, जे अभ्यास करतायत त्यांनाही भ्रमित करूया. त्याच्यामुळे अशा प्रकारचे पिल्ले या ठिकाणी सोडल्या जात आहेत. लक्षात घ्या, आपल्याला त्या पद्धतीने आपलं जे चित्त आहे ते एकाच ठिकाणी राहू द्यायचं, आपलं कॉन्सन्ट्रेशन भंग होऊ द्यायचं नाही. बघा, 3 इडियट नावाची एक फिल्म होती, त्या फिल्म मध्ये चतुर नावाचं एक कॅरेक्टर होतं. ते चतुर नावाचं कॅरेक्टर होतं मुळात हुशार, परंतु बाकीचे लोक जे आहे आपल्या कॉम्पिटिशन मध्ये येऊ नये म्हणून परीक्षेच्या आदल्या दिवशी काय प्रकार करत होता तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु आपण जे आहे आपणही चतुर आहोत. आपण काय करायचं आहे, 3 इडियट मधल्या त्या चतुरचे शिकार नाही बनायचे. आपण फॅन्ड्री पिक्चर मधला जसा झब्या होता, झब्याची नजर ज्या पद्धतीने त्या काळ्या चिमणीवर होती, आपली नजर फक्त त्या काळ्या चिमणीवर, आपल्या नजर फक्त त्या अभ्यासावरच ठेवायची आहे. आपल्याला आपलं चित्त भ्रमित होऊ द्यायचं नाही. MPSC न परीक्षा घेणं फार 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 जास्त कठीण आहे. याच्या पाठीमागचं कारणही तुम्हाला सांगतोय, हे काय मी हवेत सांगत नाहीये. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सध्याच्या घडीला जे काही उमेदवार आहेत जे की TIT 2025 ची तयारी करतायत, त्यांची संख्या 3.5 लाख आहे. मिनिमम सांगत आहे, मिनिमम. त्याच्यापेक्षा जास्त असणार. तुम्ही म्हणाल सर हा आकडा आणला कुठून? तर बघा, आता जी काही शिक्षक पात्रता परीक्षा TET परीक्षा झाली होती, त्या TET परीक्षेमध्ये फॉर्म भरलेले उमेदवार होते 3,30,000, म्हणजे जवळपास 3.5 लाख. तेवढे उमेदवार तर इकडे कॉम्पीट करणारच आहेत. तेवढे उमेदवार आहेत, तेवढ्या उमेदवारांची परीक्षा MPSC घेईल का इतक्या कमी वेळेमध्ये? त्याचं उत्तर आहे नो. दुसरी महत्वाची गोष्ट, MPSC ऑनलाईन परीक्षा घेते का? त्याचं उत्तर आहे नो. MPSC ऑफलाईन परीक्षा घेते. तिसरी गोष्ट, MPSC जे आहे आपलं जो काही शेड्यूल आहे तो MPSCचा कार्यकाळ एवढा जबरदस्त राहतो, त्यांचं शेड्यूल एवढं सिस्टमॅटिक राहतं की 2, 4, 6 महिन्यानंतर जो काही एक्झाम होणार आहे ना, ते त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आतापासूनच सांगितलेलं असतं की 6 महिन्याच्या नंतर या पद्धतीची परीक्षा होणार आहे. म्हणजे MPSCचा जो शेड्यूल आहे तो ऑलरेडी पॅक आहे, ते आपल्याकडे आपली परीक्षा घेऊ शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, हे 3.5 लाख उमेदवार जर का फॉर्म भरत असेल, एवढ्या उमेदवारांची परीक्षा घेण्याची जी काही यंत्रणा पाहिजे, मॅन पॉवर पाहिजे, ते सध्याच्या घडीला MPSC कडे नाही. त्याच्यामुळे MPSC ही परीक्षा घेणार नाही याची दाट शक्यता आहे. आता MPSC न परीक्षा घेऊ नये असं मी म्हणत नाहीये. MPSC न परीक्षा घेतली तर निश्चितपणाने फायदा होईल. ठीक आहे, आन्सर शीट भेटेल, आपल्याला प्रश्नपत्रिका भेटेल, बाकी बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी पॉझिटिव्ह ठरेल, परंतु त्याच्याकरिता वेळ खूप जास्त लागणार आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट, एमपीएससी जी काही परीक्षा घेणार आहे 2026च्या नंतरचे जेवढ्या काही परीक्षा आहेत महाराष्ट्र शासनाच्या, त्या सगळ्या एमपीएससी घेणार आहे, परंतु तो कॉन्ट्रॅक्ट 2026च्या नंतरचा आहे. सध्याच्या घडीला आयबीपीएसचा कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे सोबत ऑलरेडी झालेला आहे. त्याच्यामुळे ही परीक्षा आयबीपीएसच घेणार याची आपल्याला जे आहे अजिबात कोणत्याही प्रकारची शंका घेण्यासारखी गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. त्याच्यामुळे आपल्या मनातून बाकीचे जे काही भ्रम आहेत ते काढून टाका. आणि यदा कदाचित आपलं जर का या ठिकाणी दुर्दैव ठरलं की एबीपीएस या ठिकाणी परीक्षा घेणार नाही, कोणीतरी दुसरंच घेतो, काही जण म्हणतात टीसीएस घेईल, काही जण म्हणतात परीक्षा परिषद स्वतःच घेईल. लक्षात घ्या, परीक्षा परिषद स्वतः घेणार नाही, कारण त्याचा जीआर आहे की ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचा अगोदर जीआर बदलावा लागेल, मग फार 1760 भानगडी आपल्याला कराव्या लागेल, तसं होणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, आयबीपीएस कडे प्रश्नपेढी रेडी आहे. लक्षात घ्या, प्रश्नपेढी रेडी आहे. कशाची प्रश्नपेढी? जो काही सिलेबस आहे, हे बघा, हा जो सिलेबस आहे या सिलेबसची प्रश्नपेढी आयबीपीएस कडे ऑलरेडी आहे, एमपीएससी कडे नाही. एमपीएससी ला या सगळ्या विषयांचा अगोदर अभ्यास करावा लागेल की याचा सिलेबस काय आहे, प्रश्नपत्रिकांची पातळी कशी आहे, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, मग प्रश्न बनवणं आणि मग परीक्षा घेणं, त्याला बराच कालावधी जाऊ शकतो. शासनाला एवढा वेळ त्यांना द्यायचा नाहीये. लक्षात घ्या, हा जो सिलेबस आहे या सिलेबस नुसार मागची जे काही परीक्षा घेतलेली आहे आयबीपीएस न, त्याच्या प्रश्नपत्रिका या सिलेबस प्रमाणे रेडी आहेत. त्यांना फक्त जर का आदेश दिला, त्यांचा डेमो जर का पाहिला, त्या 200 पैकी 200 प्रश्नांची प्रश्नपत्रिका आयबीपीएस कडे रेडी आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या परीने जे काही अभ्यास चालू आहे तो अभ्यास चालू ठेवा. आणि दुर्दैव म्हणून म्हणतोय मी की जर समजा नाही होऊ शकली तरी देखील मला सांगा, हे जे बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्तेचा एखादा टॉपिक आहे, ठीक आहे, पझल असेल, सेटिंग अरेंजमेंट असेल किंवा इतर काही असेल, ते जो प्रश्न आहे तो जर का समजा आयबीपीएस ने घेतला तर वेगळा आणि समजा एमपीएससी ने घेतला तर वेगळा येणार आहे का? काही सेमच असेल ना. समजा मराठी आहे, मराठीचं व्याकरण आहे, मराठीचं व्याकरण आयबीपीएस वेगळं आणि टीसीएस वेगळं आणि एमपीएससी वेगळं घेणार आहे का? व्याकरणच राहणार आहे का नाही? कर्ता कर्म क्रियापद सेमच राहणार आहे का नाही? त्याच्यानंतर जर तुम्ही गणितामध्ये गेला तर गणितामध्ये गुणाकार काय आयबीपीएस वेगळं आणि एमपीएससी वेगळं गुणाकार करणार आहे का? सेमच आहे की हो. मग कशाला चिंता करता? आपण आपला अभ्यास करा. तुम्हाला गुणाकार भागाकार शिकायचा ना, गुणाकार भागाकार शिकून घ्या, तयारी करून घ्या. मग गुणाकार भागाकार एमपीएससी न विचारू द्या, गुणाकार भागाकार आपल्याला जे आहे आयबीपीएस न विचारू द्या. आपण आपलं तर तयारीत राहा ना, गाफील राहू नका. वेळ आधी बात या ठिकाणी आपल्याला वाया घालवायचा नाहीये, कारण वेळेला महत्व आहे. कारण मागच्या वेळेस ज्या मुलांनी कॉन्सन्ट्रेट केलं त्या एमपीएससीच्या पिल्लाकडे जे आहे फार लक्ष भ्रमित होऊ दिलं नाही. त्या मुलांनी चांगला अभ्यास केला, कॉन्सन्ट्रेट केलं, चांगले मार्क घेतले ना, ते जिल्हा परिषदला आहे. आणि त्यावेळेस जे एमपीएससी करत होते ते आजही एमपीएससीच करतायत आणि बसून नुसते मेसेजेस टाईप करतायत, त्यांचं काही झालेलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला ठेवून द्यायच्या आहे आणि अभ्यास आहे की अभ्यास आपल्याला करायचा आहे. 2 महिन्यांचा कालावधी कदाचित भेटू शकतो, कदाचित त्याच्यापेक्षा कमी देखील कालावधी भेटू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला मेंटली प्रिपेअर राहायचं आहे, मेंटली आणि फिजिकली देखील आपल्याला या ठिकाणी बैठक मारण्यासाठी तयार राहायचं आहे. 5-5 घंट्याच्या बैठकी मारल्याशिवाय हा जो एक एवढा मोठा सिलेबस आहे तो कव्हर होणार नाही. लक्षात घ्या, कारण जे आहे आता मागच्या जे 5-6 महिन्यांपासून मुलं तयारीत आहेत ना, त्या मुलांच्या बरोबरीला तुम्हाला आता जावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला त्यांच्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा अभ्यास करावा लागणार आहे. आणि तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल तर तुमच्या अभ्यासाला जोड म्हणून या ठिकाणी जे आहे आम्ही आमच्या वतीने प्रयत्न करतो. आपलं या ठिकाणी टार्गेट आहे की यावेळी जे आहे महाराष्ट्रामधलं सर्वोत्तम निकाल आपल्याला देऊन दाखवायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला जर का या ठिकाणी मार्गदर्शन हवं असेल, कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल, या ठिकाणी मार्गदर्शन अवेलेबल आहे. कारण आपल्याकडचे जे काही मार्गदर्शक आहे यांना जे लीड करते तो माणूसच 174 मार्क घेऊन बसलेला आहे मागच्या परीक्षेमध्ये. त्या माणसानं एवढं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दिलेलं आहे, त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण अभ्यास करा. तुम्हाला एवढं कंटेंट दिलं जाणार आहे, याच्यामध्ये एवढं कंटेंट दिलं जाणार आहे की तुम्हाला कसलीच कमी या ठिकाणी भासू दिली जाणार नाही. तुम्हाला पीडीएफ नोट, टेस्ट सिरीज, लेक्चर्स, मॉनिटरिंग सिस्टम सगळ्या गोष्टी दिल्या जाणार आहे. फक्त तुम्ही जे आहे आता ग्रहण करा. ज्या पद्धतीने पाऊस पडतो ना, खतरनाक पाऊसच पाऊस राहतो, पाणीच पाणी राहतं. फक्त आपल्याकडे जे आहे ते साठवून ठेवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे साहित्य आहे, ड्रम आहे, टाकी आहे, हौद आहे, का एखादं तलावच आहे, ते आपल्यावर डिपेंड आहे. पाऊस भरपूर पडणार आहे, तुम्हाला जे आहे कंटेंट भरपूर दिला जाणार आहे. आता ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती साठवून करता, तुम्ही किती ग्रहण करता. त्यासाठी तुमच्याकरिता प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे मास्टर टीचर. इकडच्या तिकडच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
फार इकडे तिकडे डायव्हर्ट होऊ नका. अभ्यास आहे की अभ्यास करा, शेड्यूल बनवा. काही अडचणी जरी आल्या तरी आम्ही तुमच्यासाठी सदैव 24 तास अवेलेबल आहे. ठीक आहे, पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.